नमस्कार. अबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. आज मी अजून एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाविषयी बोलणार आहे. मूळ पुस्तक इंग्रजीतलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया फ्रॉम मिडनाईट टू मिलेनियम. या पुस्तकाचे लेखक आहेत शशी थरूर आणि याचा अनुवाद केलेला आहे मधुकर तोरडमल याने आणि प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस. तर आपण आता पुस्तकाकडे वळूया. तर मूळ इंग्रजी पुस्तक तर काही मी वाचलं नाही, पण याचा अनुवाद माझ्या हातात पडला आणि बऱ्याच दिवसांनी एक वाचनीय पुस्तक हाती लागलं. सदर पुस्तकात लेखकानं भारतीय लोकशाहीच्या 1947 पासून 1998 पर्यंतच्या प्रवासाचे विश्लेषण केलेले आहे. त्याच अनुषंगाने आरक्षणामुळे दलित समाज मुख्य प्रवाहात हळूहळू का होईना पण कसा सामावला जात आहे याचे सुधारण विवेचन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे इथे त्यांनी स्वतःचा वैयक्तिक अनुभव लेखकांसमोर ठेवलेला आहे, की लेखक ज्या गावात लहानाचा मोठा झाला, तर त्या गावामधलं जे दलित होते आणि लेखकाच्या लहानपणी त्या दलितांचे लेखक हा उच्चवर्णीय कुळातला आहे आणि लेखकाचे किंवा लेखकाच्या घरच्यांचे आणि त्या दलित मंडळींचे कसे संबंध होते आणि नंतर त्या दलितांमधलाच एक मुलगा जो लेखकाचा समवयस्क होता. तो पुढे आरक्षणाच्या सहाय्याने चांगलं शिक्षण घेऊन कसा सरकारी अधिकारी झाला आणि नंतर वेळी प्रसंगी त्यांनीच लेखकाच्या भावंडांना वगैरे कशी मदत केली. तर हा पूर्ण अनुभव लेखकाने या पुस्तकात मांडलेला आहे आणि त्याच्यावरनं खरोखर ज्यांना स्वतःचं उत्थान करून घ्यायची इच्छा आहे किंवा स्वतःची प्रगती करून घ्यायची इच्छा आहे, अशा दलित वर्गातील मुलांनी स्वतःची कशी प्रगती करून घेतली आरक्षणाच्या मदतीने हे या उदाहरणामधनं खूप छान प्रकारे कळतं आणि अतिशय चांगलं उदाहरण आहे ते. आणि असे अनेक प्रसंग किंवा अशा अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला पण असतील, की ज्यांनी खरोखर स्वतःची प्रगती करून घेतली आरक्षणाच्या साहाय्याने. तर आता आपण या पुस्तकामध्ये पुढे जाऊया. तर अ, 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 भारत आणि भारतातल्या लोकशाहीबद्दलचे पाश्चात्यांचे समज आणि गैरसमज याचा पण परामर्श या पुस्तकात लेखकाने घेतलेला आहे. नंतर एकूण 47 पासून ते 98 पर्यंतच्या प्रवासात इंदिरा गांधींची राजवट, आणीबाणी, काँग्रेसमधील अंतर्गत व्यवस्था, संजय गांधींचं सत्ताबाह्य केंद्र म्हणून राजकारणातील सहभाग, नंतर संजयच्या मृत्यूनंतरचा राजीव गांधींचा राजकारणातील प्रवेश, नंतर इंदिरा गांधींनी आणलेली आणीबाणी इत्यादीचं अतिशय मर्मभेदक विवेचन लेखकाने या पुस्तकात केलेलं आहे. भारतातील लोकांनुनयी राजकारण, नंतर विविध जाती, धर्म, समाजामुळे निर्माण झालेले राजकीय धुमाळी आणि त्यामुळे राजकीय नेतृत्वाची कठोर निर्णय न घेता येण्याची अगतिकता याचा पण लेखकाने परामर्श घेतलेला आहे. पण जेव्हा आपण हे विधान करतो की भारतीय राजकारणी किंवा भारतातील सत्ताधारी पक्ष हा नेहमीच लोकांना अप्रिय असलेले पण देशहिताचे निर्णय घ्यायला कुठेतरी मागे सरतो. हे विधान गेल्या 10 वर्षात माझ्या मताप्रमाणे तरी खोटं ठरलेलं आहे. गेल्या 10 वर्षात जे सरकार राज्यावर होतं, सत्तेत होतं, त्यांनी वेळी प्रसंगी लोकांना कठोर वाटणारे, कडू वाटणारे निर्णय पण देशहितासाठी घेतलेले आहेत. त्यांनी त्याबद्दल धाडस दाखवलेलं आहे. तर आधीच्या सरकारांमध्ये हे धाडस फार अभावाने दाखवलं गेलं, असं शशी थरूर म्हणतात. तर ह्या गोष्टीचा पण लेखकांनी खूप छान परामर्श घेतलेला आहे. आणि एवढं सर्व असून सुद्धा भारत एकसंध कसा राहू शकला व भारताबद्दलची पाश्चात्यांची सर्व भाकिते कशी खोटी ठरली याचं पण उत्कृष्ट चित्रण लेखकाने केलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं
तेव्हा विविध पाश्चात्य राजकारणी, चर्चिल सारखे राजकारणी, त्यांनी भारताबद्दल काय काय भाकितं केलेली होती, हे आपण कुठे ना कुठेतरी वाचलेलं असेलच. बरोबर आहे? की भारत एकसंध राहणार नाही किंवा भारतामध्ये अराजक असेल, नंतर भारतामध्ये दंगे-धोपे होतील वगैरे, 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 वगैरे अशी बरीच भाकितं अनेक पाश्चात्य माध्यमांनी वेळोवेळी केलेली आहेत आपल्या लोकशाहीबद्दल, आपल्या इथल्या यंत्रणेबद्दल, आपल्या इथल्या शासनाबद्दल. पण हे ही जी सर्व भाकितं आहेत, ही कालानुरूप आपल्या लोकांनी म्हणजे एवढी विविधता असून सुद्धा आपल्या लोकांनी ती भाकितं सगळी खोटी ठरवलेली आहेत आणि भारत ही आता जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाते. म्हणजे आणि निश्चितच याचं श्रेय जे आहे ते अ, भारतातला जो मूळ डीएनए आहे किंवा भारताचे जे मूळ गुणसूत्र आहे की विविधतेत एकता, ओके, त्याचं सगळं श्रेय हे या डीएनए ला जातं. स्वतः लेखक भारतीय लोकशाहीबद्दल अतिशय आशावादी आहे आणि वेळी प्रसंगी आणि वेळोवेळी हे आपल्याला दिसून आलेलंच आहे की आपली लोकशाही ही दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललेली आहे. राष्ट्राध्यक्षीय पद्धती भारतात असावी का नसावी या संदर्भातील परिस्थितीतील विवेचन पण लेखकांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. भारतीय राजकारणातील गुन्हेगारी, 91 पर्यंतचे परमिट राज, नंतर तसेच भ्रष्टाचार याचं पण अतिशय मर्मभेदक विवेचन लेखकांनी केलेलं आहे, की ह्या परमिट राजचे किंवा राजकारणात जी काही गुन्हेगारी आली याचे कुठले दुष्परिणाम भारतावर झाले किंवा भारताच्या लोकशाहीवर झाले, किंबहुना या रोगांवर जर वेळीच औषध घेतलं असतं किंवा औषध दिलं गेलं असतं तर भारताची लोकशाही किंवा भारताची प्रगती ही अजून वेगाने झाली असती, असा मुद्दा लेखक मांडतो. मात्र त्याचबरोबर पुस्तकात काही त्रुटी पण जाणवतात. काश्मीर प्रश्न हा भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्या संदर्भात लेखकाने काही विशेष भाष्य केलेलं नाही. तसंच 1962, 1965 आणि 1971 या युद्धांबद्दल पण लेखकाने विशेष काही भाष्य केले नाही. फार त्रोटक माहिती या युद्धांबद्दल दिलेली आहे. खरं तर ही जी युद्ध आहेत, या युद्धांमुळे भारत देशाची एकात्मता कशी दिसून आली, याचं विवेचन लेखकाने केलं असतं तर ते अस्थानी ठरलं नसतं. अर्थात हे माझं मत झालं. पुस्तक लिहिताना लेखकाच्या मनात काय विचार असू शकतील, हे आपण सांगू शकत नाही. तरी पण या सर्व त्रुटी लक्षात घेऊन सुद्धा पुस्तक अतिशय वाचनीय आहे. आता थोडंफार आपण लेखकाविषयी बोलूया. तर शशी थरूर यांना न ओळखणारा भारतीय माणूस विरळच. भारताच्या वैचारिक नेतृत्वांमधील पहिल्या प्रतीचे शशी थरूर हे नेते आहेत किंवा ते ओळखले जातात. संयुक्त राष्ट्रसंघात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. किंबहुना आपल्या सगळ्यांना जर माहिती असेल तर ते राष्ट्रसंघाच्या अध्यक्षाच्या निवडणुकीला पण उभे होते. त्यांच्या देशभक्तीबद्दल बोलायलाच नको. फक्त एकच खंत वाटते की यांच्यासारखा विचारनेता काँग्रेसमध्ये कसा? म्हणजे राइट पर्सन ॲट अ रॉंग प्लेस असं यांच्याबद्दल म्हणावं लागतं. त्यांचं हे पुस्तक काँग्रेसमधील लोकांनी बहुतेक वाचलेलं नसावं, नाहीतर शशी थरूरांचं या पुस्तकातील काँग्रेसबद्दलचं विश्लेषण बघता त्यांना काँग्रेसमध्ये कदाचित कोणी ठेवलं नसतं. ज्या अर्थी ते काँग्रेसमध्ये अजून आहेत, त्या अर्थी काँग्रेसमधल्या कोणी हे पुस्तक वाचलेलं नसावं असा माझा निष्कर्ष आहे. कदाचित तो खोटा पण असेल तरी पण एकूणच काँग्रेस संस्कृती बघता हे जास्त शक्य आहे की बहुतेक लोकांनी हे पुस्तक वाचलेलं नसावं. आता या पुस्तकाचा अनुवाद जो आहे तर हा अनुवाद करणं हे पण एक शिवधनुष्य पेलण्यासारखीच गोष्ट होती. कारण शशी थरूर यांच्या इंग्लिश बद्दल की ज्या पद्धतीने ते इंग्रजी बोलतात, इंग्रजी लिहितात, तर ते जे असतं ते साधं सरळ आपण शिकलेलो इंग्रजी नसतं. त्यांचं इंग्रजी म्हणजे अतिशय उच्च कोटीचं, की जे शब्द आपण कधी जन्मात ऐकलेले नसतात अशा शब्दाचा ते उपयोग करतात. हे आपण वारंवार बघितलेलं आहे. तर
अशा पुस्तकाचा अनुवाद करणारा अनुवादक पण तेवढाच ताकदीचा असायला हवा. आणि ते काम अ, श्रीयुत मधुकर तोरडमल, की ज्यांना आपण नट म्हणून ओळखतो, लेखक म्हणून ओळखतो आणि महाराष्ट्रातलं एक बुद्धिजीवी अशी ज्यांची ओळख आहे, अशा मधुकर तोरडमलांनी या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. आणि अ, शशी थरूरांची सर्वसामान्यांना कळायला अवघड अशी इंग्रजी आणि त्यात लिहिलेलं पुस्तक याचं अतिशय ओघवत्या मराठीमध्ये मधुकर तोरडमलांनी हे भाषण केलेलं आहे आणि हे पुस्तक वाचनीय झालेलं आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक जरूर सगळ्यांनी वाचा. ज्यांना व्यवस्थित इंग्रजी वाचता येत असेल, ज्यांना व्यवस्थित इंग्रजीची जाण असेल, त्यांनी मूळ पुस्तक इंग्रजीतून वाचावं. कारण कधीही, कधीही मूळ पुस्तक आणि अनुवाद याच्यात नाही म्हटलं तरी थोडाफार फरक हा पडतोच. मात्र इंग्रजी असो वा मराठी असो, कुठल्याही भाषेत हे पुस्तक पुन्हा एकदा सांगतो, निश्चित वाचा. हे पुस्तक वाचून तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं आकलन होईल. भारताचा स्वातंत्र्योत्तर प्रवास कसा होता, कसा झाला, याबद्दल सम्यक ज्ञान तुम्हाला मिळेल. भारतातले वेगवेगळे मतप्रवाह याची पण तुम्हाला ओळख होईल. तर एकूण राजकीय दृष्ट्या किंवा भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद.